नमस्कार मित्रांनो, मी ज्योती सचिन धुमाळ मनसुक्त चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने तुरीची रास कशी केली जाते हे तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर तुरीची रास केली जाते. पारंपरिक पद्धतीने तुरीची रास अशा प्रकारे केली जाते. तुरीची रास किती छान आणि सोपी पद्धत आहे ही रास करण्याची. एक असा तुरीचा भारा घेतला जातो आणि खाली दगडावरती तूर आपटली जाते आणि ती तूर आपटल्याने कसं होते, वाळल्यामुळे तूर आणि तुरीचे दाणे आहेत ते पूर्ण खाली पडले जातात आणि राहतात तर फक्त काय ते तुराट्या. ही जी तुरीची रास आहे तर केव्हापासून अशीच रास करतो? 10-15 वर्षापासून अशी करतात. आणि अशी तुरीची रास आता नवीन यंत्र आलेत आपल्या समाजात, नवीन यंत्राच्या सहाय्याने आपण खळ करू शकतो. तर तुम्ही अशाच पद्धतीने ही रास का करतो? ही निर्मळ होतय, जनावर गुळी खात्यात, स्वच्छ होतय, तुराट्या ह्याला येतात, कामाला येतात. तुराट्या दिसायला तुम्हाला आता हे बघा मित्रांनो, हे तुराट्या अशा. तर ताई, तुम्ही जे हे तुराट्या आहेत तर ह्या तुराट्यापासून काय बनवतो? आम्ही झोपडी बनवतो ह्या तुराट्यापासून. तर बघा मित्रांनो, ही तुरीची रास अशा प्रकारे रास केल्यामुळे आपल्याला 2-3 प्रकारचे फायदे होतात. एक म्हणजे ही रास केल्यामुळे तुरीला तुरी, बघा तुम्ही बघू शकता छान आता तुरी निघाल्यात, हे बघा तुरीला तुरी मिळतात. आणि दुसरं म्हटलं तर ह्या तुरीपासून ही जी तुराट्या जी आहेत ना, या तुराट्यापासून आपल्याला झोपडी राहण्यासाठी झोपडी तयार करतात. म्हणजे शेतकरी मित्रांना ह्याच तुराट्यापासून एक चांगला आसरा, उन्हाळ्यासाठी बसण्यासाठी आसरा तयार होतो. तर मित्रांनो, हे जी तुम्ही बघतायत ना, ही पूर्ण तर अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने तुरीची रास केली जाते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या मनसुक्त चॅनलला फॉलो